नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पाहणार आहोत की गौराई घरात कशा आणाव्यात, घरात आणताना काय म्हणायचं आहे, त्यासोबत दोरं कसं घ्यायचं आणि नैवेद्य काय दाखवायचं, अगदी डिटेल व्हिडिओ आहे. तर शेवटपर्यंत पहा. तर चला वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर गौरी घ्यायच्या दिवशी, गौरीचं आगमन असतं त्या दिवशी आपल्याला गौराई आपण जिथं कुठं ठेवलेल्या आहेत त्या काढायच्या, पुसून घ्यायच्या आणि असं 2 विडं घ्यायचं आहेत आणि गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी एक ठेवायची. 1 रुपयावरती सुपारी ठेवलेली आहे मी आणि दोघींचं 2 विडं घेतलेलं आहेत. मग इथं सगळ्या सुवासनी 5 महिला 7 महिला तुमच्या आसपास ज्या आहेत त्यांना बोलवायचं आहे. आरतीचं ताट, दूध साखरेचा नैवेद्य घ्यायचा आणि लक्ष्मीची पावलं वगैरे अगोदर काढून ठेवली तरी चालतात. त्यासोबत हे ते कुंकवाचं लाल पाणी करतात, हळदी कुंकवाचं, आणि त्यातनं पण पावलं उठवतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही आधी काढली तरी चालतात किंवा गौराई घरात आणताना काढली तरीसुद्धा चालतात. तर गौराईंना हळदी कुंकू, अक्षता, फूल लावून फूल वाहून नमस्कार करायचा. त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. इथं तुम्ही धूप वगैरे सुद्धा लावून ठेवू शकता. आपली पूजा चालू आहे तोपर्यंत, म्हणजे पूजा करताना छान वातावरण राहतं. नंतर गौराईला धूप लावून ओवाळू शकता किंवा अगरबत्तीने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. घंटी वगैरे वाजवायची आहे आणि त्यासोबत आपल्याला आज तुळशीची पूजासुद्धा करायची असते आणि ज्या सुवासनी महिला आलेल्या असतात तर त्या सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं असतं त्यावेळेला. आणि सगळ्यांनी मिळून इथं गौराईची, ज्या कोणी 5-7 सुवासनी आल्या असतील तर त्यांनी सगळ्यांनी मिळून गौराईची सुद्धा पूजा करायची असते. आपल्या घरातील स्त्रियांनी अगोदर करून घ्यायची, नंतर ज्या स्त्रिया आलेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून इथं पूजा करून घ्यायची. पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे आणि तुळशीजवळच गौराईचा पाट मांडला जातो आणि त्यावरतीच तिथंच पूजा केली जाते. नंतर तुळशीची सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून आणि अगरबत्ती वगैरे लावून घ्यायचं आहे. तुळशीची पूजा करून घ्यायची. गौराईची पूजा झाली की तुळशीची पण करायची आणि नंतर ज्या सुवासनी बायका आलेल्या आहेत तर त्या सगळ्या मिळून इथं गौराईची एक एक करून पूजा करतात, हळदी कुंकू, फूल वाहून. आणि मग पूजा झाल्यानंतर आपल्याला घंटानाद करत गौराई घरात घेतल्या जातात. गौराई अशा शांत हे ना घेत नाहीत, अगोदरच तयारी करून ठेवायची. तर ही हळदी कुंकवाची पावलं काढलेली आहेत आणि उंबरट्यावरती असं रांगोळी काढू शकता. फुलांचं डेकोरेशन करून वेलकमसाठी अजून तुम्ही तुमच्या पद्धतीनं डेकोरेट करू शकता. आणि एक धान्याने भरलेला गहू किंवा तांदळाचं माप ठेवायचं आहे, त्यावरती सुपारी ठेवायची. आणि जिथं तुम्ही गौराई ठेवणार आहे आणल्यानंतर पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. तर पहिल्या दिवशी बऱ्याच ठिकाणी उभा करत नाहीत, तर भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि मग दुसऱ्या दिवशी उभा करतात. काही ठिकाणी नैवेद्य दाखवून झाल्यावर संध्याकाळ रात्रीचं सुद्धा उभा करतात. तर ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना जे काही असेल गोड काहीतरी द्यायचं असतं, साखर देतात, खडी साखर देतात किंवा पेढं वगैरे असतील तर. आणि मग आपल्या घरातील जी लक्ष्मी असते तिनं घ्यायचं आहे. एक जणीने घंटे वाजवायची असते आणि ती म्हणत असते की गौराई आली कशाच्या पावलानं, तर गौराई आली सुख समृद्धीच्या पावलानं, गौराई आली मुलाबाळांच्या पावलानं, गौराई आली धनसंपदेच्या पावलानं, गौराई आल्या पाऊस पाण्याच्या पावलानं, असं म्हणलं जातं. असा दोघे छान संवाद चालला जातो. आणि गौराई आल्या म्हणजे चांगल्या उत्तम आरोग्यासाठी आता तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या तुम्ही सांगू शकता. आणि जिथं पावलं काढलेत त्यावरती गौराई ठेवत आपल्याला अशा पद्धतीने आत आणायचं आहे. आणि जे माप आहे ते आपल्याला ओलांडायचं आहे, ज्या आपण ताटात गौराई ठेवलेत आहेत आणि त्याच्यात गहू किंवा तांदूळ भरून ठेवायचं आणि आपला उजवा पाय टाकून आपण आत यायचं आहे. तर अशा पद्धतीने गौराई तुम्ही घरात आणू शकता. आणि हा संवाद गौराई घरात येईपर्यंत चालू ठेवायचा असतो. घंटानादसुद्धा चालू ठेवायचा असतो किंवा घंटीनं नाही वाजवलं तर तुम्ही ताट चमच्यानं पण जुनी परंपरा आहे त्यानंसुद्धा वाजवू शकतात. मग घरात आल्यानंतर गौराईला आपण आपलं सगळं घर दाखवायचं आहे. अगोदर देवघर दाखवायचं, मग आपलं बाकीचं घर दाखवून त्यांना घर फिरवून आणायचं आणि मग जिथं पाट मांडलेलं आहे तुम्ही तिथं ठेवायचं. आणि पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा मान असतो, तर पहिल्या दिवशी भाजी आणि भाकरीचा नैवेद्य बनवायचा आणि तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो गौराईला. इथंच पाटाच्या समोरच इथं नैवेद्य दाखवायचा आणि मग तुमचं झाल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या दिवशी उभा करू शकता किंवा संध्याकाळीचं मग 1-2 तास तरी त्यांना बसू द्यायचं, इथं आराम करू द्यायचा आणि नंतर उभा केलं तरी मग चालू शकतं. भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवायचा, ते खाऊ द्यायचं आणि मग आपल्याला उभा करायचे असतात. तर अशा पद्धतीने गौराई तुम्ही घरात आणू शकता. आणि नंतर हे धान्य वगैरे आपल्याला भरून ठेवायचं आहे. तर पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य झालेला असतो, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळचा चहा नाश्तासुद्धा गौराईला द्यायचा आहे. त्यासोबत
फराळ असतं ते आपण सकाळीच मांडून ठेवू शकतो गौराईसमोर. त्याचसोबत आपल्याला संध्याकाळी जो पुरणपोळीचा स्वयंपाक बऱ्याच ठिकाणी केला जातो किंवा काही ठिकाणी ना 16 प्रकारचं असं पदार्थ वेगवेगळं बनवलं जातात, पंचपक्वान्न असतात. तर आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे? आमच्याकडे तरी पुरणपोळी बनवली जाते. तर त्याचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी सकाळी 12च्या आतपर्यंत तरी दाखवायचा आहे. तर त्यासोबत बाप्पांनासुद्धा त्यात नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गौराईचं पूजन करू शकता. दुसऱ्या दिवशी गौराई पूजन असतं, पहिल्या दिवशी गौरी आव्हान असतं. तर त्या दिवशी घरात आणून भाजी भाकरीचा नैवेद्य, दुसऱ्या दिवशी उभा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. आणि तिसऱ्या दिवशी आता गौराईजवळ ना तांदूळ ठेवलं जातात वाटीत गौराईच्या निर्याजवळ, आणि त्या तांदळाचा तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतात त्या दिवशी बघा दोरं घेण्याची पद्धत असते. तर त्या तांदळाचा भात करायचा असतो आणि त्यामध्ये तूप साखर टाकून तो भात नैवेद्य म्हणून देतात. अगोदर गौराईला दाखवायचा असतो आणि मग सगळ्यांना द्यायचा असतो. तर आता दोरं कसं घेतात किंवा कसं बांधतात ते पाहूयात. तर ही ना सगळीकडे थोडीशी वेगवेगळी पद्धत असू शकते, पण आमच्याकडे जशी आहे तशी मी दाखवते. असं फाईट धागा आहे, ते 5 दोरं एकत्र करून घ्यायचं आणि 5 दोरं एकत्र केल्यानंतर ना त्याला हळद लावून घ्यायची. पांढरा धागा ठेवायचा नाही, हळद थोडीशी ओली करून लावायची आणि नंतर 5 ठिकाणी आपल्याला असं हळदी कुंकू धाग्याला लावून घ्यायचं आहे. किंवा गाठी मारल्यानंतर 5 ठिकाणी तुम्ही लावलं तरी चालतात. आता ह्याला कोण 5 गाठी देतं, 7 देतं, 9 देतं, तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार द्यायचं. आणि यामध्ये ह्याचं विड्याचं साहित्य जसं की एक सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं असं तुम्ही बांधू शकता. 5 पदार्थ बांधले तरी 5 गाठी करायचे झाले तर मी इथं फक्त खारीक, खोबरं, हळकुंड आणि सुपारी घेतलेले, ती बांधलेली आहे. काही जण तांदूळ, हळदी कुंकू तांदूळ हे सुद्धा बांधतात. आता तुमच्या इच्छेनं तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये, किंवा तुमच्याकडे दोरं हे आपल्या घराची कशी पद्धत आहे त्यानुसार घेतलं जातात. काहींच्या घरी धार्जिन नाहीत म्हणतात, ते घेत नाहीत, फक्त गौराईची पूजा करतात, विसर्जन करतात, दोरं घेण्याची पद्धत नसते. तर अशा पद्धतीने दोघींचे 5-5 दोरे बांधून घेतलेले आहेत एका ह्याच्यात. म्हणजे हराळी, आगाडा, जास्वंदीचं फूल, मकाचा तुरा असेल तर ते घेऊ शकता किंवा एखाद्या झाडाची पालवी घेतली तरी चालते. मग हे दोरं बांधून तयार करायचं. नंतर दोरं घ्यायच्या दिवशी समया वगैरे लावून घ्यायचं आणि नंतर इथं सुवासिनी बायका परत 5 बोलवायच्या असतात आणि गौराईला हळदी कुंकू लावून घ्यायचं. नंतर जो तुम्ही भात बनवलेला आहे त्याचा नैवेद्य अगोदर गौराईला दाखवायचा. जे भात तूप साखर असतं ते हळदी कुंकू लावून झाल्यानंतर गौराईला तो नैवेद्य दाखवून घ्यायचा. आणि नंतर मग ह्या ज्या महिला आलेल्या आहेत तर त्या सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं. आणि आपण जे दोरं बनवलेलं आहे त्यालासुद्धा आपण अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं. आणि मग त्या आलेल्या सगळ्या मिळून ना हे दोरं ओटीत घालतात. पदरात घ्यायची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे हे दोरं पदरात घेतलं जातात. तर गौराईला नैवेद्य दाखवून घ्यायचं. आणि मग ज्यांची आता घरातील जी मोठी करती, म्हणजे सगळ्यात मोठी, आता सासू असेल तर सासूच्या ओटीत घेतलं जातात, सुनेच्या वटीत घेत नाहीत. तर सासू नसेल तर मग सुनेच्या वटीत घेतलं जातं. तर आणि दोरं घेताना राजलक्ष्मी आली नगरात घ्या पदरात, राजलक्ष्मी कुणाची असं म्हणत दोरं पदरात घालतात. दिव्यावरती धरून गौराईजवळ लावतात गौराईच्या दोन्ही डोक्याला आणि नंतर अशा पद्धतीने ओटीत घातलं जातात. मग सगळ्या ज्या आलेल्या आहेत त्यांना असं हे भात वगैरे जे आहे ते ज्यांनी वटीत घेतलेलं आहे त्याने तुळशीच्या अगोदर पाया पडायचं. आणि नंतर ज्या महिला आलेल्या आहेत किंवा तिथं एका ठिकाणी गौरीच्या तिथं पाया पडलं तरी चालतं आणि ते दोरं दोघींचं काढायचं आणि दोघींच्या डोक्यावरती ठेवून द्यायचं. आणि मग ते दोरं तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता किंवा निर्माल्यात टाकू शकता. तर इकडं तिकडं न टाकता अशा पद्धतीने तुम्ही निर्माल्यात टाकलं तरी चालतं, किंवा आता गौरीमय गणपती म्हणल्यावर वाहतं पाणी असतं त्यात सोडलं तरी चालतं. पण प्रदूषण नको असेल तर आपलं मग निर्माल्यात टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आणि गौरी थोडीशी हलवून तुम्ही त्यावेळेला ठेवू शकता. आणि नंतर तुम्ही मुकुट वगैरे काढून ठेवायचं, पण जे बाकीचं साहित्य डेकोरेशन आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशीच काढायचं असतं. म्हणजे चौथ्या दिवशी गौराईला घालवल्या निरोप दिल्यानंतर लगेचच आपल्याला घर असं रिकामं करायचं नसतं. मुकुट वगैरे तुमच्या जागच्या जागेला तुम्हाला जिथं ठेवायचे आहेत तिथं तुम्ही ठेवू शकता आणि बाकीचं डेकोरेशन आहे ते तुम्ही घालवू शकता. आणि ज्या गणपती बाप्पांचं म्हणाल तर घरगुती गणपती बाप्पांचं गौराईसोबत विसर्जन होतं. तर सकाळी तुम्ही गौराई घालवल्या तर संध्याकाळी बाप्पांना निरोप द्यायचा असतो. तर अशा पद्धतीने गौराईचा हा जो सोहळा आहे 3 दिवसाचा असा चालत असतो. गणपती बाप्पा अगोदर येतात, नंतर गौराई येतात आणि मग अशा अगोदर गौराई जातात, मग बाप्पा जातात.
तर ज्यांच्या घरी गौराई असतात त्यांचा बाप्पा शक्यतो गौराई सोबत जातो, नसेल तर मग अनंत चतुर्थी दिवशी जातो. पण शक्यतो जास्त दिवसाचा राहतो, 1-1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा असं नसतो. गौराई ज्या दिवशी जातात त्या दिवशी शक्यतो विसर्जन केलं जातं. तर असा होता 3 दिवसाचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.